श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. ओम नमो कर्मबंध छेदका सौख्य शांतीदायका भवपाश विमोचका कृपा सिंधू गुर्राया. अगाध तुझा महिमा बोलण्याची झाली सीमा. अद्वया तुझ उपमा द्यावी तरी कशी तूज. शंकर भटजी सवे तिरुमलदास प्रातःकाली बैसले ध्यानास. खोलीत येत्या सूर्यकिरणास नवल वर्तले त्या सवे. मंगल प्रभात समयासी देती श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनासी. षोडश वर्षी दिव्यमूर्तीसी पाहता दाट आनंद गंध. दिव्य तेज साकळले मांगल्य आकारा आले करुणेने रूप घेतले मंगलानुग्रह करण्याची. क्षणैक दर्शन देऊन रूप करती अंतर्धान. नैवेद्याचे फुटाने जाण लोहखंड होता ते दवा. पाहून आश्चर्याने भटजी चिंतित दुःखाने चण्याचे लोहखंड होण्याने. काय असे सुचेना जाणून संकेत भाव भटजीचा. तिरुमलदास बोलती वाचा निघावे कुरवपुरी श्रीदत्ताचा. निरोप हो तुम्हासी परम पवित्र क्षेत्र ते. मध्यान्नी प्रभू तेज भिक्षेते येती. साधा शुभ काळ ते दर्शन स्मरणे सेवेने. शंकर भट उद्गारिती दत्तकथा श्रवण स्मरणे अति. भाग्य लाभले तव संगती परी खंत एक वाटते. नैवेद्याचे चणे कैसे लोहखंड होती आपसे. निवारोनी संशय कृतार्थ से करावे मम मना. दयानिधी तुम्ही दत्त भक्त दत्त सेवे भाग्यवंत. सत्संगे करा उपकृत प्रार्थना ही तव चरणी. नेनो काय अपराध झाला जड चैतन्याच्या दिलेला. केवी साधावे सार्थकाला सांगा हो मज लागी. मी तरी पतित परी तुम्ही शरणागत. निवारोनी अवघे दुरित दत्त कृपादान द्यावे. तिरुमलदास संतोषानी समजावती तया लागुनी. दिवसेंदिवस कली प्रभावानी नास्तिकता वाढेल. करण्या नास्तिकता निर्मूलना आणि अस्तिकता स्थापना. प्रगटवतील प्रभू नाना लीला विचित्र अनुग्रहे. धर्म संस्थापने स्तवंतरी बीजरूपे अनुग्रह करी. स्वय असंगत असे परी अनुग्रह रूप भक्तांसी. आसोनी हा परात्पर अवघे हे चराचर. रूप त्यांचेची साचार विश्वरूप विश्वंभर. जड खनिज रूपे निद्रिस्त चैतन्य निजे सुप्तवत. उद्भवी रूपे प्रगटे तेथ चैतन्याची एक कला. होता विकसित चैतन्य कला प्रगटे अंधज खानीला. पुढे स्वेदज सृष्टीला क्रम असे लागला. त्यापुढे जारज योनी प्रगटती विविध प्राणी मानव त्या माझी अग्रणी. विकसित कला चैतन्याची त्यातही विकास अंतकरणाचा. वाढे पसारा अतिंद्रियाचा घेता शोध उपमाचा. पूर्ण ब्रह्म आत्मा राम तयाची संपूर्ण ब्रह्ममूर्ती ही श्री दत्तमूर्ती. भक्तजन पालक कीर्ती तोचे हे श्रीपाद रूप. हे तो परम तत्व गहन तेथे लिलेने प्राणस्पंदन. प्रगटे श्रद्धा गगन वायू ज्योती आपधरा. त्याचेची प्रतिबिंब जीव होई उद्धारास्तव तोची शिव. शक्ती रूपे अन्वया ठाव तत्स्वरूपा माझारी. सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान भक्तांसाठी करुणा घन. ते हे श्रीपाद रूप जाण अक्षयपणे वर्ततसे. चित्ती पराशक्ती त्यापासून इच्छा क्रिया ज्ञान सारी रूपे क्रिया संचालन. घडे तयाच्या सत्ता मात्रे. घेता शोध उगमाचा प्रतिप्रसव क्रमाने साचा. कारणी लय कार्याचा होतो ज्ञान योग बळे. पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांडी ते पिंडी जाना ही गुप्त शिडी. पश्चिम मार्गे मेरुदंडे. मूलाधारादी चक्रे 6 योग दृष्टीने शरीर पहा. सहस्रधारी सुख महा होता लीन गुरुचरणी. आरंभ शास्त्रानुसार संयमाने सत्संग जप साधने पुढे घडे. योग साधने ध्यानादी सहजपणे. लाभे श्रीकृपे सतसंग कृपादाने त्याच्या असंग. शुद्ध होय अंतरंग गुरुशक्ती प्रभावाने. गुरुशक्ती प्रभावायसा महासंकल्प अबाध्यसा. कल्पनातीत जो अगम्यसा परी सुखरूप गुरुकृपे. येथ कुंठली वेदमती भांबावली योग गती. आसक्ती आणि विरक्ती थबकल्या ऐलीकडे.
गुरुकृपा सर्व सुगम लाभे सकलांचे वर्म साधत असे अवघा धर्म शरणागत भक्तांसी कोणीही कोठूनही प्रेमे आठविता पाही श्रीपाद त्याजवळी राही भक्त वात्सल्य सर्वदा अनंत हा जाणे अंतर जो सकल शक्तीचे आधार कृपे तयाच्या पैल तीर पावती भक्तजन सूर्यचंद्र अग्निशी लाभे तेज तदंशेशी कोट्यानुकोटी ब्रह्मांडाशी साक्षी जो स्वयंभू ऐसे जे निराकार निर्गुण लीला मात्रे सर्वज्ञ सर्व शक्ती संपन्न सर्व साक्षी संपूर्ण करुणामय हो लीलेने तेची हे श्रीपाद श्रीवल्लभ होती भक्तजना सुलभ अविवेकाची यासी परम दुर्लभ अहंता गुणे तयांच्या सत्य ज्ञानवंत स्वरूप प्रतिष्ठित्या जगती आपोआप योग शक्ती अनंता माप श्रीपाद श्रीवल्लभे म्हणती भाग्य मम उदेले तव कृपे तत्व कळले अनादि अनंत श्रीरूप भले प्रत्यक्ष जे परब्रह्म आणावे कैसे शब्दात मोजावे कोण्या कल्पनेत सांगावे कोण्या वाचेत पराही जेत मौनावली मूर्ती प्रतिष्ठा तरी ऐकिली परी सत्य प्रतिष्ठा बोलिली ती कशी घडेल लिहिली योग्य प्रकारे माझ्याने म्हणती श्रीपाद भक्त तिरुमल दास लिहावे तो श्रीपाद चरित्रास संकल्प जो पूर्वीच खास घडल असे निर्धारे तुझ श्रीपाद भक्त भेटतील अनुभव आपला सांगतील तेची लिहावे तो सांभाळ हो वेगळा अहंतेसी अन्न मिळवणे ग्रहण करणे एवढे असे बाह्य आचरणे परी त्याचे पचन करणे कर्तव्य शरीराचे तन बहुतेक प्रकृती आदी न असे किंचित स्वतंत्र मन सुख दुःखाचे आंदोलन या कारणे मनास तना परिसमनाची व्यापक स्वतंत्रता साची या कारणे काळजी मनाची घेणे लागे विशेष कार्यकारणा हेतू प्रगती प्रकृती मन भ्रमे ये घेई कर्तृत्व भांती अफाट पसरली प्रकृती माया चेतन जडापर्यंत महासंकल्पे शक्तिमानाच्या रहाटने ती सृष्टी क्रमाच्या व्यवस्थपणे व्यवहार सत्याचा जाणा हो तुम्ही तेने सकल ब्रह्मांड गाडा चाललासे धडाधडा जरी पावले पैल थरात शरण रिघावे शक्तिमाना तो व्यवस्थापक करुणा घन करीत असे सुरळीत विधान करी भक्ताचे उद्धारण श्रीपाद श्रीवल्लभ संकल्पसिद्धी कृतयुगी यज्ञाने त्या त्रेतायुगी शस्त्रास्त्रे मंत्रे द्वापारयुगी इष्ट सद्भाव म्हणती कलियुगी वेगे पतन परी श्री दत्त पतित पावन स्मरण मात्रे संतोषून आठविता ती प्रगटतो प्रेरी संशावतार योगी जन सिद्ध ज्ञानी महात्मजन अथवा स्वय अवतरुण भक्ता रक्षी श्रीदत्त श्रीपाद श्रीदत्त काय ऐसा उठे तव मनी संशय या कारणे हा विपर्यास होयच ने लोखंड अनुसयेचे स्वसामर्थ्याने लोखंड केले चरणे प्रत्यक्ष मी दत्त सुचवणे केली लीला श्रीपादांनी तव भविष्यात विपत्ती अंकुरित न हो बीज म्हणून ती लीला करती श्रीपादयती भक्तवत्सल दयानिधी प्रकट जो क्षणोक्षणी भरून उरला कनोकनी ऐसा दयाळू चक्रपाणी हृदयी जास्ती रावला बंद तरी त्याचे कैसा भरे तरे भवसागर अपैसा तो शक्ती चिरंजीव अवतारी जैसा किरण असे सूर्यासी तव विनाशित असे ते आणि सर्वतंत्र स्वतंत्रते सदा स्वानंदे वर्ते स्वानंददानी दत्त तत्व ते अवतरले पिठापुरी नांदे श्रीपाद रूपे जरी श्री दत्ताची हे अवतारी सहस्र मुखावर नवेना मृत्यू टाळण्या हिरण्यकशिपूने तप केले अति तीव्रतेने तरी करी तरकट अभिमाने न सोडता भोगवासना परी पाळून अटी वरदानाच्या निर्दोलना हिरण्यकशिपूच्या कल्पनानातील रूपे नृसिंहाच्या प्रगटे रक्षिण्या भक्तांसी वाटे स्तंभ जड जरी त्यातून प्रगटे स्वय नरहरी तो जडाध्यासावरी प्रगटवी चिद्विला सलीला निवारण्या मंद दैव दूषकांचा करण्या उद्धार स्वभक्तांचा पुढे अवतार श्रीपाद वल्लभांचा नृसिंहयती रूपे
सत्संग तिरुमल दासांचा ऐकती भटजी परी मनाचा चाले संशय कल्लोळ साचा तीव्रतेने ते समयी लिहिणे सांप्रतचे ताडपत्रावरी भविष्यात ते खरोखरी असेल कसे निर्धारी कशी असेल कालगणना येणार म्हणे शकहून केव्हा कली आरंभन भगवान श्रीकृष्ण नेर्यान दावतील स्पष्ट जरी लिहून भविष्यातील पत्रावरी तरीच श्रीपाद अवतारी श्री दत्ताचे मानू निर्धारी येतसे भटजीच्या मना परी न बोलता मनीचा विचार चाले ऐकण्याचे सोंग साचार दृष्टी तयाची लोखंडावर पूर्वीच नेजे होते सांगू काय नवल घडले मुके तिरुमलदास झाले भटजी सबधीरत्व आले प्रगटला भयंकर नादध्वनी ही तो संशय पिशाच करणी पश्चाताप उठे भटजी मनी मूक प्रार्थना मनातून श्रीपाद प्रभूंची चालली तो नवल तेथ वर्तले जचने जे लोखंड झाले मंत्राक्षर रूपे प्रगटले श्रीपादराजं शरणं प्रपद्ये होय आपोआप रूपांतर अवतरले शुभ्र मृदू पत्र त्यावर असे काळे सुंदर अक्षर मजकूर तेलुगू लिपीत विचित्र हे पाहून घाम फुटे दरदरून शरीर होय कंपायमान शंकर भटजींचे ते समयी वाटे अवसान गळले शरीर थरथरू लागले मनी भय प्रवर्तले काय होणार ते कळेना अदृश्य रूपे येथे खास श्रीपाद वल्लभाची त्यास जरी मन हे क्रोधास होईल काय अवस्था शिष्यांना ठगाविण्यासाठी गुरुवेश घेती कपटी तेथ वासना उठाउठी ब्रह्मज्ञान तेथ कैसे तेवी नवे तिरुमलदास रजकृतीने परी ब्रह्मज्ञानास देई शंकर भटलीस श्रीपाद कृपेने ते दवा ऐशी अमोघ श्रीपाद कृपा निवारून त्रिविध तापा निबिंजत करीत पापा अविद्याने रसुनिया सरती शंकर भटजीच्या शंका पाहता तिरुमलदास मुखा विलसे ब्रह्मतेज अलौकिका शरण हे तत्वती लोखंड होतेच ने यथावत शुभपत्र होई अदृश्यवात अनुभवून कृपा साक्षात धन्य झाले शंकर भटजी जानोनी भाव त्यांच्या मनीचे संत बोलती कृपेचे भटजी कलियुग लोह युग साचे कल्पशपुरीत देहावसानानंतर मी हिरण्य लोकात नंतर जन्मेन महाराष्ट्रात ऐसे श्रीपादाज्ञेनुसार त्यात नाही बदल निश्चय स्वामी आपण ब्रह्मज्ञानी आपणास कसे जन्म मरणीयने जाणे कवन गुणी विस्तारावे सांगाजी वदती तिरुमलदास त्यावरी जाता श्रीपाद माता महांच्या घरी धुतलेले वस्त्र घेऊन करी बाल श्रीपाद पाहिले भक्ताधीन भगवंत भजनानंदे आनंद मस्त सहज मम मुखी येत श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती महाराष्ट्र देशी अवताराचा मम संकल्प नृषी सरस्वती नामाचा तेवी तिने तिरुमलदासांचा जन्म महाराष्ट्र देशी संकल्प असे दुःखी पीडितांच्या सेवेचा दिंडोरवनी आचार्याचा जन्म घेणे कृषी कुळा क्षात्र धर्म रक्षावया भावे करता अध्याय पठन होऊन दुर्भाग्य क्षीण उजळे भविष्य जाण श्रीपाद श्रीवल्लभ कृपे इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भटजी ग्रंथ समत श्री स्वामी समर्थावधारक परमपूज्य गुरु माऊली चरणार्पणमस्तु ओवी संख्या 94 अध्याय 12 संपूर्ण.